महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. परवा आपण 50 प्रश्नांचा व्हिडिओ पाहिलेला आहे. आज आपण 50 मार्काचा 50 प्रश्नांचा व्हिडिओ घेणार आहोत. प्रत्येक प्रश्न मोलकाचा आहे. प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुमची तयारी जोरात चालू आहे. मैदान आणि लेखी दोन्ही तयारी तुम्ही छान करताय, पण थोड्यासाठी घोटाळा होता कामा नये. मी एका मार्कात नापास झालो, मला 2 मार्क कमी पडली, ही कारणं नको आहेत. करायचं तर परिपूर्ण करायचं. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक प्रश्न मोलाचा आहे, प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे. अमुकच एका विषयामध्ये सगळे प्रश्न येणार ही चुकीची कल्पना आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या नात्यातले बरेच लोक पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यावेळेला तुमची भेट झाल्यानंतर ते तुम्हाला सांगतात, काळजी करू नको, मी बघतो. बाळांनो, हा बघण्याचा काळ राहिलेला नाही. पोलीस भरतीमध्ये पैसा चालत नाही, ओळख चालत नाही. याला लागते फक्त मेहनत. कुणाच्या विश्वासावर बसू नका. बरेच लोक तुम्हाला घाळ पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या. वारंवार तुम्ही वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. मैदान व्यवस्थित झालं पाहिजे. एक दिवसाला एक मार्काची वाढ होणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, बघा, सावधगिरीचा इशारा देतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. आज 50 मार्क आपण 50 प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नाकडे बारकाईनं लक्ष द्या. व्हिडिओ दररोजचे दररोज ऐकत चला. 4 प्रश्न कानावरून जाऊ द्या. लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण काम चालू ठेवा. बरोबर वाचलेला प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ऐकणं हे दररोज संध्याकाळी करत चला. परीक्षेपर्यंत 50-50 मार्काचे व्हिडिओ टाकत राहीन. एका 100 मार्काचे टाकत होतो, 100 प्रश्न टाकत होतो, परंतु जास्त वेळ होतो, तुम्हाला कंटाळा येईल म्हणून 50 प्रश्नावर मी आलेलो आहे. पण हे 50 प्रश्न शेवटच्या क्षणापर्यंत मी चालू ठेवणार आहे. प्रत्येक प्रश्न बारकाईनं ऐकणे आणि त्यावर असणारं उत्तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, आपण आता सुरुवात करतोय. आपला आजचा पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती घोषणा 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच केलेली होती? कोणती घोषणा 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच केली होती? बाळांनो, ती घोषणा आहे चलो दिल्ली. आता तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख होती. बराकपूरच्या छावणीमधील मंगल पांडेनं मेजर हुसेनवर गोळी 29 मार्च 1857ला झाडली आणि उठावाची ठिणगी पडली. 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला फाशी दिलं आणि 10 मे 1857 मिरज छावणीमध्ये उठाव झाला. मित्रांनो, त्या ठिकाणी मिरज छावणीमध्ये ज्या वेळेला आपल्या शिपायांनी उठाव केला 10 मे 1857, त्याच वेळेला सगळे इंग्रज अधिकारी आपल्या शिपायांनी ठार मारले, मिरज काबीज केली, तुरुंगामधील असणारे आपले सगळे लोक सोडवले आणि आता मेरठमध्ये विजय उत्सव सुरू झाला. चला, आता जायचं कुठं?
मीरत ते दिल्ली अंतर 30 किलोमीटर होतं. आता बाकी काही नाही, आता चलो दिल्ली. मित्रांनो, ही घोषणा 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच उच्चारण्यात आली. त्याचं नाव आहे चलो दिल्ली. आता चलो दिल्ली ही घोषणा आणखी एक होती 1942 मध्ये. सुभाष बाबू आझाद हिंद सेना चलो दिल्ली, परंतु यांनी प्रश्न विचारलाय 1857 चलो दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे सेना विभागाचे प्रमुख कोण होते? चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद भगत सिंग यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटना स्थापन केली आणि त्या स्थापन केल्यानंतर त्या सेना विभागाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात दीर्घकाळ कोण लढले? पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणजेच 1857चा उठाव. वि. दा. सावरकरांनी याला स्वातंत्र्य समर म्हटलेला आहे. हे स्वातंत्र्य युद्ध आहे. मग या स्वातंत्र्य युद्धामध्ये दीर्घकाळ लढलेला माणूस कोण? मित्रांनो, तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. 1857च्या उठावाचं प्रमाण जास्त होतं उत्तर भारतामध्ये. कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशव्यांनी केलं. लखनौच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलं. त्यानंतर झाशी उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाईनं केलं. मित्रांनो, नानासाहेब पेशव्या बरोबर तात्या टोपे होते. झाशीच्या उठावाच्या वेळेला सुद्धा तात्या टोपे होते. दीर्घकाळ लढणारा 1857च्या उठावामधला माणूस म्हणजेच तात्या टोपे. आणि तात्या टोपे हा लष्कर प्रमुख होता, हे विसरू नका. गदर संघटनेचे मुखपत्र गदर अमेरिकेत कोण चालवत होते? गदर संघटनेचे मुखपत्र गदर या संघटनेचं अमेरिकेमध्ये ही संघटना कोण चालवत होते? आता गदर पार्टी म्हटलं की लाला हरदयाळ. लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये गदर पार्टीचं काम चालू केलेलं होतं. लाला हरदयाळ, गदर पार्टी. गांधी आयर्विन करार केव्हा झाला? गांधी आयर्विन करार 1931 साली झालेला आहे. मित्रांनो, इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यानं लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं. पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी 1931, तिसरी 1932. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी किंवा राष्ट्रीय सभेचा कोणताच नेता गेलेला नव्हता. आंबेडकर मात्र तिन्ही गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी गेलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सभेचा नेता म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलेले नव्हते. महात्मा गांधीही कुणी सुद्धा गेलं नाही पहिल्या गोलमेज परिषदेला. आता दुसऱ्या गोलमेज परिषद 1931 साली. त्यावेळेला 5 मार्च 1931 ला गांधी आयर्विन करार झाला. आणि या गांधी आयर्विन करार का झाला? महत्वाचं कारण. व्हाईसराय आयर्विन भारतात आले, गांधीजींच्या बरोबर करार केला, पण कराराचा मुख्य उद्देश वेगळाच होता. कारण 1930 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केलेली होती. आणि या गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहापासून सविनय कायदेभंग चळवळीला जोरात सुरुवात झाली होती.
भारतामध्ये अनेक ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. ब्रिटिशांचा कायदा तोडण्याचं काम सुरू झालं आणि त्यामुळं ब्रिटिश सरकार घाबरून गेलं. आमचा कायदा हे लोक पाळत नाहीत आणि ही चळवळ बंद करायची असेल, पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली, सविनय कायदेभंगाची तिसरी फेरी झाली. या चळवळीच्या दरम्यान भारतामध्ये इंग्रजांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला. आता ही सविनय चळवळ बंद करायची तर कशी करायची? तर यासाठी गांधीजींचीच आवश्यकता आहे. गांधीजीच हे करू शकतात. म्हणून गायरविन भारतामध्ये त्यानं गांधीजींच्या बरोबर करार केला आणि त्या करारामध्ये त्याने उल्लेख केलेला आहे की महात्मा गांधी तुम्ही देशाच्या हितासाठी गोलमेज परिषदेला हजर राहावे. म्हणून महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर झाले. प्रश्न आहे, गांधी आयर्विन करार केव्हा झाला? 1931 ला झाला. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? हा प्रश्न विचारला जातो. 3 जोड्या चुकीच्या दिल्या जातात, एक जोडी बरोबर दिली जाते. तर ती एक जोडी बरोबर आहे ती ऐका. 1857 क्रांती युद्ध ही जोडी बरोबर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवणं यासाठी क्रांती करणं गरजेचं आहे. हा झालेला उठाव स्वातंत्र्य समर उठाव आहे, म्हणजेच क्रांती युद्ध आहे. 1857 क्रांती युद्ध. चौरी चौरा या ठिकाणी काय झालं? आता लक्षात घ्या. चौरी चौरा ज्या वेळेला महात्मा गांधींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली, त्यावेळेला भारतीयांना सांगितलं होतं गांधीजींनी की इंग्रजांचं कोणतंही काम करायचं नाही. इंग्रजांच्या सरकारी कामावर जायचं नाही, सरकारी शाळेमध्ये जायचं नाही, सरकारी महाविद्यालयामध्ये जायचं नाही, सरकारी ऑफिसमध्ये जायचं नाही. सगळ्यांनी घरी बसायचं. आपल्या कोऑपरेशनमुळं इंग्रज सरकार सत्ता चालवत आहे. ही मुठभर आलेल्या इंग्रजांनी भारतावर राज्य करावं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. याचं कारण आपलं कोऑपरेशन मिळत असल्यामुळेच इंग्रज राज्यकारभार करतायत. हे कोऑपरेशन आपण त्यांना द्यायचं नाही. म्हणून महात्मा गांधींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली. या असहकार चळवळीचं नेतृत्व स्वतः महात्मा गांधीनं केलं आणि अशा प्रकारे ही चळवळ जोरात सुरू झाली. मित्रांनो, चळवळ इतकी जोरात सुरू झाली की इंग्रज सरकार झेरीस आलं. अहिंसेच्या मार्गानं महात्मा गांधीनं सुरू केलेली चळवळ भारतभर गाजत होती. ब्रिटिश सरकार झेरीस आलेलं होतं. अशाच परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा हे गाव आहे. त्या चौरी चौरा गावामध्ये आपल्या महात्मा गांधीजींचे अनुयायी प्रभात फेरी काढून चाललेले होते. इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला, लाठी हल्ला केला. का म्हणून? शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या अनुयायांच्यावर गोळीबार करायचं, लाठीमार करायचं काय कारण आहे? मित्रांनो, शेवटी माणूस माणूस आहे. माणसाच्या शरीरामध्ये 6 शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष. शेवटी अनुयायी जरी असले तरी राग येणारच. आम्ही काही न करता तुम्ही आमच्यावर गोळीबार करताय, लाठी हल्ला करताय. त्यामुळं सत्याग्रही चिडले आणि चिडलेल्या सत्याग्रहींनी जवळच असलेल्या पोलीस चौकीला बाहेरून कुलूप लावलं आणि अख्खी पोलीस चौकीच पेटवून दिली. त्यामध्ये 22 पोलीस आणि एक पोलीस अधिकारी ठार झाला. महात्मा गांधींना ही बातमी समजली आणि मित्रांनो, असहकार चळवळ गांधीजींनी परत घेतली. कारण अहिंसेच्या मार्गाने चालणारा नेता, त्याला हिंसा कधीही आवडणार नाही आणि म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळीच्या वेळी असंतोष निर्माण झाला म्हणून चळवळ मागे घेतली. सायमन कमिशनवर एकही पैसा खर्च करू नये हा ठराव कोणी मांडला? 1927 ला तयार झालेलं सायमन कमिशन 1928 ला भारतामध्ये आलं.
या सायमन कमिशनमध्ये 7 प्रतिनिधी होते. 7च्या 7 इंग्रज होते. एक सुद्धा हिंदू किंवा भारतीय नव्हता. मला सांगा, भारताबद्दल भवितव्य ठरवण्यासाठी आलेल्या सायमन कमिशनमध्ये आमच्या देशातला एखादा तरी प्रतिनिधी असणं गरजेचं आहे की नाही? इंग्रजांना काय कल्पना असणार आहे की आमच्या देशामध्ये अडचण काय? त्यांना समजलं पाहिजे. भारतातला एखादा प्रतिनिधी घ्या. बाबांनो, तुमच्या काय अडचणी आहेत? कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे? पण नाही. तुम्ही तुमच्या मनानं केलं आणि तुमचेच लोक घेतले आणि सायमन कमिशन घेऊन भारतामध्ये आला. मित्रांनो, याच वेळेला गांधीजींनी ओळखलं, हे काय देणार आहेत आपल्याला, त्यापेक्षा सायमन कमिशनला परत हकलून द्या. सायमन कमिशन गो बॅक, अशा प्रकारच्या त्यावेळेला घोषणा दिल्या आणि यावर 1 रुपयाही खर्च करणार नाही. कारण बाहेरचा नेता, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर उपराष्ट्रपती आले किंवा राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले, तर महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतील पैसा खर्च करून त्या नेत्याचं संरक्षण करणं, सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे हा पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीतून जातो. तसं सायमन कमिशन जर भारतामध्ये आलं तर ते बिनकामाचंच आहे. तर आम्ही त्याला एकही रुपया भारताच्या तिजोरीतून खर्च करू नये असं कुणी ठणकावून सांगितलं? लाला लजपत राय. लाला लजपत राय यांनी सांगितलं की 1 पैसाही खर्च करू देणार नाही. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात नेण्यापूर्वी कोणत्या तुरुंगात ठेवले होते? आता लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हणून ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्षाची शिक्षा झाली. मित्रांनो, पण हे 6 वर्षाची शिक्षा लागण्याच्या अगोदर सुरुवातीला तात्पुरतं त्यांना कोणत्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं हा प्रश्न आहे. सुरुवातीला त्यांना येरवडा जेलमध्ये ठेवलं होतं. पुण्याला येरवडा जेलमध्ये ठेवल्यानंतर त्यांची शिक्षा फायनल झाली 6 वर्षाची आणि त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये हलवण्यात आलं आणि त्याच ठिकाणी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, हेही लक्षात असू द्या. 1935च्या सुधारणा कायद्यानुसार झालेल्या प्रांतिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेला किती प्रांतांमध्ये बहुमत मिळालं? 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे 11 प्रांतांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळालेलं आहे. 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळालं म्हणजे चांगलंच बहुमत मिळालं. हे झालं 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे भारतीय प्रांतामध्ये 11 प्रांतांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी राष्ट्रीय सभेला 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी असे खालीलपैकी कोणी म्हटले? शिपायांची भाऊगर्दी आहे हो, खरा उठाव नाही, स्वातंत्र्य समर नाही, असं कोण म्हणालं? प्राध्यापक नर फाटक. प्राध्यापक नर फाटक म्हणाले, ही शिपायांची फक्त भाऊगर्दी होती, याला स्वातंत्र्य समर म्हणता येणार नाही किंवा दुसरं काही म्हणता येणार नाही, ही शिपायांची भाऊगर्दी होती. हे कोण म्हणालं? नर फाटक. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? इंग्लंडचे पंतप्रधान होते ॲटली. आणि भारताबद्दल स्वातंत्र्य शब्द जो वापरला पहिल्यांदा तो ॲटलीनंच वापरलेला आहे. 3 जून 1947ला ज्या वेळेला लॉर्ड माउंटबॅटन भारतामध्ये योजना आली, त्या योजनेमध्ये संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे आणि 18 जुलै 1947ला 18 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा करण्यात आला की आता भारताला स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही, कारण भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी अगोदर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा होणं गरजेचं आहे. 18 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा झाला आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत आणि पाकिस्तान समान दर्जा असलेली 2 राष्ट्र निर्माण करण्यात आलेली होती. आणि त्यावेळेला पंतप्रधान होते इंग्लंडचे ॲटली. रौलेट ॲक्ट केव्हा पास झाला? रौलेट ॲक्ट 1919ला पास झाला. रौलेट ॲक्ट म्हणजे कायदा. रौलेट समितीच्या अहवालानुसार भारतामध्ये 1919ला रौलेट ॲक्ट लागू केला. ब्रिटिशांचं काय झालं? भारतीयांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम करणं, फोड आणि झोडा नीतीचा अवलंब करणं एवढीच कामं या ब्रिटिशांची. सत्ता मिळाली पाहिजे.
व्यापार झाला पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. मित्रांनो, एका लेखकाने लिहिले, या पैशाच्या नदीचा उगम भारतात झाला आणि ही नदी इंग्लंडला रवाना झाली. यांचं धोरण बाकीचं काही नव्हतं. भारतीय लोक जगतायत का मरतायत, काय आवश्यक आहे, कोणी विचार करत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये रौलेट ॲक्ट लागू केला 1919. आणि या रौलेट ॲक्टमध्ये महत्त्वाची गोष्ट होती, विना चौकशी तुरुंगात डांबणे, त्याच्यावर अनेक कलमं लावणे आणि 4-8 दिवसामध्ये त्याला फासावर देणे. हे ब्रिटिशांचा 1919चा रौलेट ॲक्ट होता. आणि या रौलेट ॲक्टलाच आपण काळा कायदा म्हटलेला आहे. 1929 मधील काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये प्रथमच पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून घेताना कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले? 1929. पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं 1929. 31 डिसेंबर 1929ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या काठावर तिरंगा फडकावला. आणि मित्रांनो, त्याच वेळेला महात्मा गांधींनी आणि राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी निर्धार केला की आता काही गोष्टी मिळत नसतील तर त्या हिसकावून घेणं काळाची गरज आहे. आता काही मागं पुढं बघू नका. आता भारतीय जनतेला त्यांनी आव्हान केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 1930ला भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करा. मित्रांनो, खरा तो आपला स्वातंत्र्य दिन पहिला आहे. पहिला स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी 1930. लक्षात ठेवा. किती साली ट्रान्सफर ऑफ पॉवर कायदा पास करण्यात आला? ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे ही पॉवर बदलली गेलेली आहे. ही बदलली गेली कशी? मित्रांनो, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून 215 व्यापारी एलिझाबेथ इंग्लंडची राणी तिची परवानगी घेऊन भारतासाठी व्यापाराला आले. येताना त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये केली आणि भारतामध्ये येऊन व्यापार करू लागले. आता त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले. हे सगळे लोक आले आणि भारतामध्ये व्यापार करू लागले. मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 मध्ये झाली. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1605 मध्ये झाली. हे सगळे लोक आले आणि भारतामध्ये व्यापार करू लागले, पैसा मिळवू लागले. आणि अशा प्रकारे या लोकांनी या ठिकाणी व्यापार केला आणि 1857चा उठाव झाला. 1857चा उठाव झाल्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला. काय झाला की आजपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारताचा कारभार सांभाळलेला आहे. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून कारभार काढून घ्या आणि तो कारभार इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या ताब्यात द्या. 1858 मध्ये तो कारभार काढून घेतला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या ताब्यात दिला. त्याच वेळेला हा कायदा पास झाला. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ पॉवर. पुढचा प्रश्न आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. लक्षात ठेवा. पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? पाळेकरांचा उठाव. मित्रांनो, 1857चा उठाव होण्या अगोदर भारतामध्ये छोटे मोठे अनेक उठाव झाले. पाळेकरांचा उठाव झाला, संतानांचा उठाव झाला, भिल्लांचा उठाव झाला, उमाजी नायकाचं बंड झालं, गायकवाडांचा उठाव झाला. सगळ्यांनी उठाव केले. पण इंग्रजांनी स्वतःच्या ताकदीनं ते मारून नेले. कुणी गप्प बसलं नाही. 180 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये भारत होता. म्हणजे 180 वर्षे माणसं गप्प बसली होती का? नाही. ज्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न केले होते. इंग्रजांची सत्ता काढून टाकण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला, पण यश मिळालेलं नाही. हा पाळेकरांचा उठाव मित्रांनो आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे. पाळेकरांचा उठाव कुठे झाला हा प्रश्न आहे. आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये केली. या लंडनमध्ये स्थापन केलेल्या इंडिया हाऊसमध्ये मोठमोठे क्रांतीवीर होते बाळांनो.
वीरदास सावरकर, सरदार सिंग राणा, अनंत काणेरे अनेक मोठमोठे क्रांतिकारक त्या ठिकाणी होते. आमच्या क्रांतिकारकांना बसायला, विचार करायला, प्लॅनिंग करायला कुठंतरी जागा असली पाहिजे. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा हे यांनी केली. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना झाली, लक्षात ठेवा. जालियनवाला बाग हत्याकांड कशामुळे झाले? जालियनवाला बाग हत्याकांड झालं बाळांनो, तो रौलेट ॲक्टमुळं झालेला आहे. 1919ला रौलेट ॲक्ट केला. विना चौकशी माणसं तुरुंगामध्ये डांबली जाऊ लागली, त्यांना फाशी द्यायला सुरुवात केली. अशा वेळेला या कायद्याविरोधात भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये निषेध करण्यात आला. पंजाबमध्ये निषेध सभा, जालियनवाला बाग, पंजाबमध्ये अमृतसर आहे, अमृतसरमध्ये जालियनवाला बाग आहे. त्या बागेमध्ये त्यांनी शोकसभा, निषेध सभा भरवलेली होती आणि त्या सभेवर जनरल डायर हा लष्कर प्रमुख होता. त्यानं गोळीबार केला, अमानुष हत्याकांड घडवलं. त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर होता मायकेल ओडवायर. पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर आणि लष्कर प्रमुख. लक्षात ठेवायचं, हे 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापनेची शिफारस कोणी केली? भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम करण्याची शिफारस, परवानगी देण्याचं काम, शिफारस करण्याचं काम कोणी केलं? तर ते लॉर्ड डलहौसीने केलं. तसं म्हणायला गेलं तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये सुधारणाही झाल्या. रेल्वे आली, पोस्ट आलं, तारायंत्र आली, वेगवेगळ्या गोष्टी आल्या लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. मुंबई इलाक्यात बालविवाहाची चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? मुंबई इलाक्यामध्ये बालविवाह, पूर्वीच्या काळामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की बालविवाहाची पद्धत होतीच. अरे त्याच्या अगोदर पाहिलं तर पाळण्यालाच बासिंग बांधत होती. आता मला सांगा, त्यावेळेला सतीची चाल सुद्धा होती. मग मला सांगा, तुम्ही लहानपणी लग्न केलं, नवरा मेला, काही आजारी होते, साथीचे रोग होते, याच्यामध्ये माणसं मरत होती. यामुळे बालविवाह हा धोकेदायकच आहे. बालविवाहामुळे अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागत होतं आणि बालविवाह बंद करण्याच्या विरोधात बेहरामजी मलबारी यांनी मुंबई इलाख्यामधून आवाज उठवलेला आहे की बालविवाह बंद झाला पाहिजे आणि बालविवाहाविरुद्ध चळवळ सुरू केली. बेहरामजी मलबारी यांनी ही चळवळ पुढे नेली. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. यांनी सुधारणा का केल्या? आता 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. वेगवेगळे कारखाने निघाले. या इंग्रजांनी भारतात कारखाने काढले नाहीत हो, इंग्लंडमध्ये काढले. भारतामधून कच्चा माल नेला आणि पक्का माल तयार करून भारताच्या बाजारपेठेमध्ये येऊ लागला. मला सांगा, त्यावेळेला आपले भारतीय लोक हातमागावर कापड तयार करून विकत होते, कसे तरी जगत होते. पण ज्या वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंडचा माल भारताच्या बाजारपेठेमध्ये येऊ लागला, त्यावेळेला मात्र आपल्या लोकांची विक्री बंद झाली. यंत्रावर तयार झालेलं मुलायम कापड लोक घ्यायला लागली. हातमागावरच्या कापडाला कोणी कुत्रा विचारत नव्हता. काय सांगायचंय तुम्हाला, त्यावेळी बाळांनो प्रत्येक माणसं पाणी पिऊन झोपत होती. कारण कापड तयार केलं जात होतं पण बाजारात खपलं जात नव्हतं. त्यावेळेला भयानक अवस्था होती. या इंग्रजांचं एकच धोरण, पैसा मिळाला पाहिजे, भारतातून कच्चा माल न्यायचा, इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल भारतामध्ये आणायचा. मग आज मुंबईला आलेला माल संध्याकाळपर्यंत कलकत्त्याला गेला पाहिजे, दिल्लीला गेला पाहिजे, कसा जाणार? यासाठीच लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे आली आणि सगळं वाहतूक, दळणवळण हे सगळं जोरात सुरू केलं. यामध्ये इंग्रजांचा मुख्य हेतू होता भारतामध्ये व्यापार करणं, लष्कराच्या हालचाली करणं सुलभ जावं, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. आपल्याला रेल्वेत बसायला मिळावं, आपला चांगला रस्ता असावा, आपल्यासाठी कोणी केलं नाही. तुम्हाला वाटेल की मी ट्रेनमधनंच येतो, मग माझ्यासाठीच केलं असेल. तुझ्यासाठी काही केलेलं नाही बाळा.
ते सरकारनं, इंग्रज सरकारनं स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं आहे, हे विसरू नका. आणि त्यांनी केलेल्या स्वार्थासाठी काही गोष्टी त्या स्वातंत्र्यानंतर आपल्याकडेच राहिलेत, हेही विसरू नका. 1935च्या कायद्याने कोणती गोष्ट प्राप्त झाली? 1935च्या सुधारणा कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्ततेची गोष्ट साध्य झालेली आहे. प्रांतिक स्वायत्तता आपल्याला 1935च्या सुधारणा कायद्यानुसार मिळालेली आहे. जून 1945मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयासमोर कोणती योजना मांडली? जून 1945ला भारतामध्ये जी आलेली होती ती वेव्हेल योजना. ही वेव्हेल योजना भारतामध्ये 1945ला आलेली होती, जून 1945. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? मगाशी सांगितलं अचूक जोडीचा प्रश्न विचारला जातो. ती जोडी बरोबर आहे ती अशी आहे, लॉर्ड रिपन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? तर लॉर्ड रिपन आहे. आणि ही जोडी बरोबर आहे दिलेल्या 4 जोड्यापैकी. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये ॲटली यांच्या नेतृत्वाखाली कोणता पक्ष सत्तेवर आला? दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 1945 या काळामध्ये. दुसरं महायुद्ध झालं. एक छोटा गट, एक बलाढ्य गट. इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स हा बलाढ्य गट होता. जपान, जर्मनी, इटली, नॉर्वे, स्वीडन, पोलंड हा छोटा गट होता. दोन्ही गटामध्ये तुंबळ युद्ध झालं 1939 ते 1945. आणि हे युद्ध संपल्यानंतर इंग्लंडमध्ये ॲटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. मजूर पक्ष दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये प्रस्थापित झालेला आहे. देशी संस्थानाच्या विलिनीकरणाचे शिल्पकार असा गौरवपूर्ण उल्लेख कोणाचा केला जातो? देशी संस्थानाचे भारतामध्ये विलिनीकरण करणारा शिल्पकार जो आहे तो सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. आणि त्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समोर एकच प्रश्न पडला होता की भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी तेवढ्यावर भागणार नाही. कारण भारतामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये 600 संस्थानं होती. या 600 संस्थानाचं विलिनीकरण होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक संस्थानाचा कायदा वेगळा, प्रत्येक संस्थानाचं चलन वेगळं. कसाच देशाचा विकास होणार? यासाठी पहिल्यांदा महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच संस्थानिकांचं विलीनीकरण. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पंडित नेहरू या सर्वांनी मिळून एक सामीलनामा तयार केला. सर्व संस्थानिकांना नम्र विनंती केली की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. 180 वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या प्रत्येक माणसाचं सहकार्य आहे आणि त्यामुळे त्याचा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमची संस्थानं रद्द करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये विलीन करा, म्हणजे एका दृष्टीनं भारताचा विकास होईल. आणि हे करण्याचं काम मोलाचं सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं आणि म्हणूनच त्यांना संस्थान विलिनीकरणाचा शिल्पकार म्हटलेलं आहे, हे विसरू नका. भारत सरकारचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? भारत सरकारचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षण मंत्री होते. वंदे मातरम. वंदे मातरम या वृत्तपत्रातून तरुणांची मने क्रांतिकार्याकडे कोणी वळवली? वंदे मातरम या वर्तमानपत्रामधून तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवणं कुणी काम केलं? त्यांचं नाव आहे अरविंद घोष. आता अरविंद घोष हा झाल नेता आहे, याची कल्पना तुम्हाला आहे. लाल बाल पाल आणि अरविंद घोष हे झालांचे नेते आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान 1932मध्ये जातीय निवडा कोणी केला? 1932मध्ये जातीय निवडा केला इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. रॅमसे मॅकडोनाल्ड यानं जातीय निवडा केलेला आहे. क्रिप्स योजनेचे वर्णन बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा ते एक धनादेश कोण म्हणाले? ज्या वेळेला क्रिप्स योजना भारतामध्ये आली त्या क्रिप्स योजनेमध्ये आम्हाला तुम्ही दुसऱ्या महायुद्धामध्ये मदत करा, महत्वाची खाती आमच्याकडे घेतो, बाकीची खाती तुमच्याकडे देतो. कशासाठी? तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही आम्हाला कॉपरेशन करा. महात्मा गांधी त्यावेळेला म्हणाले बुडव्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आम्हाला नको. काय फायदा आहे त्याचा? आणि म्हणून क्रिप्स योजना महात्मा गांधी आणि राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी फेटाळली, हे लक्षात ठेवा.
खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने 1857च्या उठावात भाग घेतलाच नव्हता? कोणत्या संस्थानिकाने भाग घेतलेलाच नव्हता? अनेक संस्थान होती. ग्वाल्हेरचे शिंदे होते, बडोद्याचे गायकवाड होते. त्यामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे यांनी सहभाग घेतलेला नव्हता 1857च्या उठावामध्ये. आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, 1857च्या उठावामध्ये पंजाबने सुद्धा भाग घेतलेला नव्हता. ग्वाल्हेरचे शिंदे तर त्यांनी भाग घेतलेला नव्हता. गदर उठावातील कोणते क्रांतिकारक जपानमध्ये जाण्यास यशस्वी झाले? गदर उठाव, गदर क्रांतिकारक संघटना, या संघटनेमधले रासबिहारी बोस हे जपानला गेले होते, हे लक्षात घ्या. आणि जपानला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती, हेही विसरू नका. इंडियन इंडिपेंडन्स लीग हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता. अशा प्रकारे रासबिहारी बोस यांचं जपानमधलं कार्य लक्षात ठेवा. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडेला केव्हा पोचले? साबरमती आश्रमामधून महात्मा गांधीजी निघाले. 385 किलोमीटर प्रवास करून गांधीजी 24 दिवसाचा प्रवास करून 5 एप्रिल 1930ला ते दांडी या ठिकाणी पोचलेले आहेत. आणि 6 एप्रिलला त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला आहे, हे विसरू नका. 1930मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? 1930लाच पहिली गोलमेज सुरू झाली आणि त्याचं आयोजन रॅमसे मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान यांनीच केलेली होती. शीतयुद्ध ही संज्ञा प्रथम कोणी वापरली? शीतयुद्ध म्हणजे हळूहळू शांतपणे मध्ये असं होणारं शीतयुद्ध, याचं ऑल्टर लिपमन यानं ही संकल्पना मांडलेली होती. काही देशामध्ये बघा, कधी कधी 6 महिने गप्प असतात, परत काहीतरी खोडी करायची, पुन्हा 6 महिन्याने काहीतरी करायचं, असं जे याला शीतयुद्ध म्हणतात. आणि ही शीतयुद्धाची संकल्पना ऑल्टर लिपमन यानं मांडलेली होती. खालीलपैकी कोणता नेता झाल गटातील नाही? हा एक प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी झाल नेता ओळखा, मवाळ नेता ओळखा. आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजेच झाल गटातील काही नेते, मवाळ गटातील काही नेते, त्यांची माहिती असली पाहिजे. बाळांनो, यामध्ये आहे लाला लजपतराय, बिपिन चंद्रपाल, लोकमान्य टिळक आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ गटामधले आहेत, हे लक्षात ठेवा. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? चलेगाव चळवळ 1942. 1942च्या चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व करणारे जयप्रकाश नारायण यांनी ते नेतृत्व केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना करण्यामागे कोणता हेतू होता? यामध्ये एकच हेतू होता की ब्रिटिशांच्या विरोधात जास्त जाणं योग्य नाही, शांततेच्या मार्गाने ब्रिटिशांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्य घेता येईल, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. भारतीय आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? इंग्रजी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र आहे हिंदू पॅट्रियट हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत सुरू केलेलं पहिलं वर्तमानपत्र आहे. 1919मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणते धोरण स्वीकारले? प्रतियोगी सहकारिता हे टिळकांनी धोरण स्वीकारलेलं आहे, घोषित केलेलं आहे. राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर ॲलन ह्यूम पेशाने कोण होते? सर ॲलन ह्यूम यांच्यामुळेच 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. हे कोण होते? तर निवृत्त ICS अधिकारी होते. ब्रिटिश सरकारमध्ये ICS अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ते सेवानिवृत्त होते. त्यांनी आपल्याला कोऑपरेशन दिलेलं आहे. आंदोलन करा, सतत आंदोलन करा, हा संदेश कोणी दिला? आंदोलन करा, सतत आंदोलन करा, दादाभाई नौरोजी. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी सांगितलं, आंदोलन करा, संघटित व्हा, एकत्र या, आंदोलन करा, स्वातंत्र्य मिळवा. हे त्यांचं धोरण होतं, दादाभाई नौरोजी. गांधीजींनी अहमदाबाद या प्रश्न कोणता सत्याग्रह केला? मग गांधीजींनी गुजरातमध्ये अहमदाबाद आहे, त्या ठिकाणी सुद्धा गांधीजींनी सत्याग्रह केला. गिरणी कामगारांच्या मागण्यासाठी सत्याग्रह केला. गिरणी कामगारांचे प्रश्न 24 तास काम करून घेत आहेत आणि मोबदला मिळत नाही. आणि त्यामुळे मजूर महाजन संघाची स्थापना केली गांधीजींनी त्यावेळेला. आणि मजूर महाजन संघाची स्थापना करून गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यावेळेला गिरणी कामगारांचा पगार 35% वाढवण्याचं काम गांधीजींनी त्यांच्या सत्याग्रहामुळे केलेलं आहे. स्वदेशीच्या प्रचारासाठी कोणी स्वदेशी मालाचे भांडार काढले? लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री तुमच्या लक्षात आहेच.
स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. मित्रांनो, स्वदेशीचा वापर केला पाहिजे, भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर केला पाहिजे. पण नाही, आपल्याला ते जमतच नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला बाहेरच्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. माझा पेन जपानचा आहे, माझा पेन अमेरिकेचा आहे, माझी गाडी इंग्लंडची आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठेपणा वाटतो. ज्या नेत्याने आपलं आयुष्य घालवलं, स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा वापर झाला पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा बाळांनो, अशा प्रकारे हे स्वदेशीचं भांडार उघडण्याचं काम रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असेल तरी आमच्या भांडारामध्ये मिळेल, स्वदेशी मिळेल, भारतामध्ये तयार झालेली वस्तू तुम्हाला मिळेल. काही काही लोक म्हणतात मला अमुक गोष्ट घ्यायची होती पण आपल्या भारतात नव्हती नाही, सगळे इथं आहे. अशा प्रकारचं भांडार निर्माण केलं रवींद्रनाथ टागोर यांनी. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली, त्याला कारण काय? 1905ला बंगालची फाळणी झाली, याच्या पाठीमागे एकच होते, हिंदू मुसलमान यांच्यामध्ये फूट पाडणे आणि बिहार ओरिसा हे दोन प्रांत वेगळे करणे, हाच इंग्रजांचा खरा उद्देश होता. औरंगजेबाने जे मुघल साम्राज्यात केले तेच लॉर्ड कर्झनने भारतात केले. औरंगजेबाने मुघल साम्राज्यामध्ये जे केलं तेच लॉर्ड कर्झनने भारतामध्ये केलं. म्हणजेच लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची पदवी देण्यात आलेली आहे. पण कोण म्हणालं असं? कोण म्हणालं असं? म्हणाले लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांचे उद्गार आहेत. तेच म्हणाले औरंगजेबानं जे मुघल साम्राज्यामध्ये केलं तेच लॉर्ड कर्झनने बंगालमध्ये केलं, बंगालची फाळणी केली. बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911 मध्ये कोणी केली? 12 डिसेंबर 1911. 12 डिसेंबर 1911ला बंगालची फाळणी रद्द झाली. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतामध्ये आला, त्याने संपूर्ण माहिती काढली आणि बाळानो 12 डिसेंबर 1911ला बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा पंचम जॉर्ज यानं दिल्लीवरून केलेली आहे. प्रश्न विचारला जातो, कुठून घोषणा केली? दिल्लीवरून केली. सायमन कमिशनवर भारतीय जनतेचे बहिष्कार घातला, कारण का? सायमन कमिशन 28ला भारतामध्ये आले, त्यावेळेला त्याच्यावर बहिष्कार का टाकला? कारण भारताचा एकही प्रतिनिधी त्यांच्यामध्ये नाही, म्हणजे हे भारतासाठी काय करणार आहे? अरे ज्या कमिशनमध्ये हिंदू प्रतिनिधी एक पण नाही, तो भारतासाठी काय करणार आहे? आणि म्हणून सगळ्यांनी बहिष्कार टाकण्यात आला. यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. आणि मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, सर ॲलन ह्यूम यांनी कोणत्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले होते? सर ॲलन ह्यूम राष्ट्रीय सभेचे निर्माते, पुढाकार घेणारे सर ॲलन ह्यूम यांनी कोणत्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिलं होतं? कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिलं होतं. कलकत्ता विद्यापीठ. मित्रांनो, 50 प्रश्न झालेले आहेत. काही लक्षात राहिलं न राहिलं, पण कानावरून गेलं हे नक्की. तेव्हा मित्रांनो, असेच आपले दररोज 50 प्रश्न, एवढंच काय, पण मध्ये आधी मी विश्लेषणसुद्धा घेणार आहे. आपल्या अभ्यासक्रमामधले जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावर विश्लेषण घेणार आहे. तेही तुम्हाला व्हिडिओमार्फत ऐकायला मिळते. पण तुम्ही काय करा, मुलांना, आपल्या मित्रांना सांगा, सरांनी सुरू केलेला आहे, सगळ्यांनी बघा. दररोजच्या दररोज 50 प्रश्न बघितले पाहिजेत. काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटला, बरं वाटलं, वाईट वाटलं, कळवत चला. कमेंट्समध्ये टाका की सर बरोबर चाललं आहे किंवा चांगलं चाललं आहे किंवा वाईट चाललं आहे, काहीतरी सांगा. त्यामुळं आम्हालाही प्रेरणा येऊन आपणही जोरजोरानं करत असतो. मित्रांनो, आता आपण थांबणार आहोत. हे 50 प्रश्न लक्षात ठेवा. पुढचे 50 प्रश्न घेऊन उद्या मी येतोयच. दररोज आता आपली भेट आहे. फक्त एक लक्षात ठेवा, पोलीस झाला पाहिजे, मात्र लक्षात ठेवा, शेवटी मला वर्दीमध्ये फोन करायचा हे विसरू नका. तुम्हाला वाटत असेल जाधव सर दिसत नाही, पण मी तुम्हाला सगळीकडे दिसतोय हे लक्षात ठेवा. तुमच्या फोनची वाट बघणार आहे परीक्षेनंतर. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचे 50 प्रश्न घेऊ. थँक्यू.